माझं नाव परमेश्वर सूर्यवंशी. मी MTS न्यूजवरून बोलतो आहे. इथला पत्ता आहे गोंदिया जिल्ह्यामध्ये सडकअर्जुनी तालुका, कोहमारा हे गाव. हायवे नंबर 06वर आपलं एक दुकान आहे, ख्वाजा रुमकिया कलकत्ता ॲटो इलेक्ट्रिकल बॅटरीचं. हायवे नंबर 6. तिथे 6 महिन्यापासून एक मनोरुग्ण एक मुलगा आहे. त्याला बोलता पण येत नाही, त्याला घर माहीत नाही, काहीच त्याला आठवत नाही, त्याला समजत नाही कुठला आहे काय आहे. तर त्याच्याबद्दल आपण थोडंसं जाणून घेऊया की त्याचं इथे याचं कारण, इथे तो कसं काय आला, काय त्याच्यासोबत काय घडलं, काय नाही घडलं. त्याला आज खायला नाही, त्याला घर नाही, त्याला घालायला कपडे नाही. तर आपण त्याचं थोडंसं वर्णन जाणून घेऊया आणि कृपया मित्रांनो त्याचं तुम्ही एक मदत करा. त्याचं घर, त्याचे आईवडील, त्याचं भाऊबंद कुठे आहेत, काय आहेत, त्याला जर तुम्ही कुठं ओळखत असाल तर MTS न्यूजला तुम्ही संपर्क साधून त्याला त्याचं घर मिळावं. जर याचं जर ओळख जर पटली तर तुम्ही ह्या नंबरवरती तुम्ही फोन करून त्याची थोडीशी तुम्ही मदत करू शकता. नंबर आहे 9309180947. ह्या नंबरवरती फोन करून त्याची तुम्ही ओळख सांगा. दुसरा नंबर आहे 935925. ना रे यार, तू बीच में बोल रहा है. तर आपण जाणून घेऊया तो मुलगा. आपण चला या. तर हा मुलगा आहे, हा गेल्या 6 महिन्यापासून इथं भटकतोय. हा एवढा चांगला आहे की याचं ना कोणाचं भांडण होतं, ना कोणाचं उलट बोलतो, ना इथं तो कुठल्या दुसऱ्या उद्देशानं. आपण त्याचं भरपूर सध्या 6 महिन्यापासून ओळख करतोय, ओळख बघतोय, याचे सगळं जाणून घेतोय. बट याच्यामध्ये कुठलंच प्रॉब्लेम नाही आहे. हा चोर नाही आहे, कोणाला कधी याचं भांडण नाही आढळलं. 6 महिन्यात त्याचं एवढं चांगलं वर्तणूक आहे. तर आपण कुठंतरी ह्या TVच्या माध्यमातून याच्या घरांपर्यंत पोहोचायचा एक प्रयत्न करतोय. हा बोलू शकत नाही. बोलू तुझं नाव काय बाळा? नहीं बोल सकते, वो हंसते. फक्त हसतोय, म्हणजे त्याला दुसरं दुःख नाही, काय नाही, फक्त हसतोय आणि बघतोय. त्याला याचं बोलता पण येत नाही. आपण थोडंसं जाणून तरी पण प्रयत्न करू. बोलू तुझं गाव कोणतं? नाही माहिती. तू असं म्हणजे कोणी तुला मारहाण केली, तुला कोणी असं बाहेर काढून दिलं, असं काही प्रकार आहे का? नाही, तो काहीच बोलत नाही. आम्ही त्याला रोज काय खायला काही ना काही बाहेर आणून देतो. त्याला इथं सांभाळतो, इथंच तो राहतो, झोपतो, बसतो, उठतो. पण हे अजूनपर्यंत कळलं नाही की हा आहे नेमका. तर मित्रांनो, थोडीशी एवढी तुमच्याद्वारे एक मदत होईल. याला याचं घर, याचा परिवार, याचा संसार याला मिळू शकतं. तर कृपया एवढी थोडीशी या MTS TVच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत मी एक माहिती. हा तर काही सांगत नाही आहे, पण आपल्याजवळ इथले एक प्रतिष्ठित नागरिक आहेत. नागरिक म्हणण्याऐवजी एक आपल्या हिंदी बोला तो अच्छा रहेगा. पण याच्यासोबत इथे एक आपले चांगले प्रतिष्ठित नागरिक आहेत आणि माझे सरपंच आहेत आपल्या दुग्गीपार नाईनपूरचे. त्यांच्यासोबत आपण 1-2 शब्द बोलूया. सर नमस्कार, माझं नाव परमेश्वर आहे आणि मी ह्या एका मुलाला, एक मनोरुग्णाला भेटायला आलो होतो इथे. तर आपण पण दिसलात, तर आपल्यासोबत 1-2 शब्द बोलायची इच्छा आहे माझी. तर आपल्या ह्या एरियामध्ये असे किती मनोरुग्ण फिरत आहेत की त्यांना त्यांचं घर नाही, दार नाही आणि असेच ते राहत आहेत? बऱ्याचदा आपण तालुक्यात प्रवास करत असताना, माझं गाव हा 4 किलोमीटर अंतरावर आहे. बऱ्याचदा तालुक्यातून प्रवास करताना बरेचसे मनोरुग्ण आढळतात. पण हा जो व्यक्ती आहे, हा आम्ही दिवसातून 4दा सडकवलेल्या तालुक्या ठिकाणी जात असतो. हा जो मनोरुग्ण आहे, हा जो मुलगा आहे, हा तोंडानं बोलत नाही आहे. स्वभाव मात्र खूप चांगला आहे. आता तोंडानं बोलत नाही त्यामुळे कुणाचा यशस्वी वाद नाही आहे. पण गेली 6 महिन्यापासून हा सलग ह्या चौकामध्ये राहतो आहे. माझी अशी विनंती आहे की पोलीस प्रशासनाला की त्याचा अंगठ्याचे ठसे घेऊन किमान आधार काढून त्याला माहीत होईल, त्याच्या घरी त्याला किमान जाता येईल. तर एवढी जबाबदारी जर पोलीस प्रशासनाने घेतली तर त्याला घर मिळणे, आईवडील मिळणे, कुटुंबातले लोक मिळणे एकदम सोयीचं होऊन जाईल. चांगलं. थँक्यू सर. तुमच्या माध्यमातून आपल्या MTS TVला एक सूचना चाललेली आहे, प्रचार चालला आहे आणि एका गरीब रुग्णाला किंवा एका गरीब मुलाला त्यांना आईवडील मिळावं असं आपलं पण एक प्रयत्न आहे आणि आमचं पण एक प्रयत्न आहे. धन्यवाद. मी MTS न्यूज आणि मुन्नासिंग ठाकूर यांच्यासोबत आलो आणि यांच्यासोबत एक थोडीशी चर्चा केली, साहेबांसोबत थोडीशी चर्चा केली.